महापौर बंगल्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे। दुरुस्तीसाठी पालिका 3 कोटी रुपये खर्च करणार आहे। इटालियन मार्बल्स लावण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जातोय। दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे सादर केला जाणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूयात। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी आता जवळपास 3.5 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात येणार आहे। खरं तर उद्या या संदर्भात स्थायी समितीमध्ये बैठक पार पडेल आणि या संपूर्ण बैठकीमध्ये प्रस्ताव दिला जाणार आहे आणि यानंतरच खरं तर महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाच्या आणि दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करणार आहे। मात्र सध्या आपण याच महापौर बंगल्याच्या बाहेर आहोत। खरं तर बायकाळ्यातील राणीबाग या मागे हा बंगला खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र याच्या दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात झाल्याची पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 350 कोटींचा खर्च हा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे या कामामध्ये आता इटालियन्स मार्बलचा वापर केला जाण्यामुळे या खर्चामध्ये कुठेतरी अतिरिक्त वाढ होते का असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।